फायनलचा जो सामना होणार आहे मोडकमाळा फायटर्स विरुद्ध धावा मैल वॉरियर्स या संघांना विनंती आपण दोन्ही साइडने या ठिकाणी एंट्री करायची आहे. चला वेळ लावू नका. मोडकमाळा फायटर्स विरुद्ध धावा मैल वॉरियर्स दोन्ही संघांना विनंती आपण या ठिकाणी समोर एंट्री करायची. दोन्ही बाजूने एक एक संघ आतमध्ये येईल. फायनलची मॅच आहे. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं आयोजकांच्या वतीनं सरसे असं स्वागत. चला स्पीडअप करा. चला दोन्ही टीमांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. सामना आपल्याला चालू करायचा आहे. चला मोडकमाळा फायटर्स टीम आणि दुसऱ्या बाजूने धावा मैल वॉरियर्स दोन्ही टीम्स आता स्टेजच्या समोर येतील. जराही विलंब नकोय, कृपया विनंती असेल. दोन्ही टीम्स या लवकरात लवकर समोर. आपण लगेचच ग्रँड एंट्री घेऊ. त्यानंतर ओळख परेड होईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. टॉस होईल आणि मॅचला होईल सुरुवात. राष्ट्रगीत झालंय. शेवटचा कॉल तुमच्यासाठी असेल, नाहीतर एक षटक कमी करण्यात येईल याची आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आलेली आहे. अगदी लवकरात लवकर टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. जाधवमाळा सुपर किंग या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी ओमकार माने. आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचं. ओमकार माने चला. आपली मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण या ठिकाणी त्वरित यायचे. आपल्याला पुढचा सामना चालू करायचा. पारितोषिक आलंय. दोनही अंपायर पॅनलसाठी पारितोषिक असेल. 2000 रुपयाचं कॅश प्राईज. आदरणीय अनिल काका गायकवाड, अमितजी मोडक, संतोषजी चव्हाण, विशालजी मोडक आणि सागरजी मोडक यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि हे पारितोषिक आपण मैदानावरतीच या ठिकाणी कॅश स्वरूपात देतोय. चला दोन्ही टीम द्रोणवाले या ठिकाणी टीमची एंट्री होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात दोनही मेगा फायनलिस्टचं स्वागत आपण करूया. मोडकमाळा फायटर्स आणि धावा मैल वॉरियर्स दोनही मातब्बल ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला भेटेल. अगदी 11 मावळ्यांसमवेत संपूर्ण अगदी आपण पाहूया. दोनही टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शिवाजीराव जाधव साहेबांचं शुभागमन आपले हार्दिक हार्दिक स्वागत. विलाजी जाधव साहेबांचं शुभागमन आपले हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी ओमकार मानेला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी युवा उद्योजक सागरजी मोडक आपणास विनंती आहे. आपण त्या ठिकाणी जायचंय. ओमकारला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यासाठी जायचंय. सागर भाऊ चला. सागर सुभाष मोडक चला उद्योजक. थोडी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्या ठिकाणी द्यायची आहे.
विनोदजी जाधव, आपण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत, आभार. स्वप्नीलजी झेंडे, आपणास विनंती आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची. स्वप्नीलजी झेंडे. ग्रँड एंट्री दोनही टीमच्या आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय. जोरदार टाळ्यांचा खडखडाट झाला पाहिजे दोनही संघांसाठी. फायनलिस्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटेल. अगदी 25 संघांमधून मात्र अगदी विजय मिळवत दोनही तुल्यबळ ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी शेकहँड दोनही टीम्स करताना पाहायला मिळतील. आणि त्यानंतर सर्व मान्यवर अतिथी आयोजक कमिटीला मी विनंती करेल, आपण सर्वच जण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. व्ही शेप, अमोल दादा व्ही शेप मध्ये उभं राहा. संपूर्ण टीम व्ही शेप, समोरच्या दिशेने कॅमेरा आहे. वडकी गावातील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी समोर जायचंय. सर्व मान्यवर चला, सर्व मान्यवर समोर बसलेले चला चला. आपण आलेले आहात, आपलं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे, ही शेवटची मॅच आहे. चला सुनील भाऊ, चला पटापट नाव नका घ्यायला, चला सामना चालू करायचा आहे. चला बक्षीस दाते आपणही, चला बक्षीस दाते, चला आपणही चला लवकर. बक्षीस दाते चला लवकर, मान्यवर आहेत आपण, चला चला लवकर. उपस्थित सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण करतोय. एक मिनिट या ठिकाणी थांबायचंय. मेगा फायनलचा टॉस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. बोथ कॅप्टन समोर या, दोन्ही टीमचे कॅप्टन समोर येतील. सर्व मान्यवरांचा आभार. व्ही शेप मध्येच थांबा. दोन्ही टीमचे कॅप्टन या समोर, दोन्ही टीम्स कॅप्टन समोर येतील. एका बाजूने दोन्ही कॅप्टन्स आपल्या समवेत आहेत. एका बाजूने मोडकमाळा फायटर्स संघाचे कॅप्टन आहेत अमोलदादा मोडक, तर दुसऱ्या बाजूने धावा मैल वॉरियर्स संघाचे कॅप्टन आहेत प्रतीकजी जाधव. अगदी दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. टॉस मोडकमाळा फायटर्स संघाने विजय केलाय. अमोलदादा निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तुमची फलंदाजी जर पाहिली तर स्ट्रॉंग आहे. थोडीशी सचिन मोडक असतील, त्यानंतर स्वतः तुम्ही कुल कॅप्टन असतील, आदेश मोडक असतील, शिवम मोडक असतील, एक चांगली ताकदवार फलंदाजी आहे. तर 4 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? मिनिमम टार्गेट हे 50 ते 60 रनाचा असेल. पण प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय म्हणजे प्रेशराइज मॅच घ्यायची नाही. चेसिंगला जो प्रेशर असतो तो प्रथम फलंदाजीला नसतो. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेणे हा तोच होता की प्रेशरमध्ये खेळायचं नाही. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील असतील फायनल मॅचसाठी. अमोलदादा मोडक आपल्या समोर होते, दुसऱ्या बाजूने प्रतीकदादा जाधव आहेत. अगदी आपण पाहतोय मेगा फायनलपर्यंत येऊन संघ पोहोचलाय. सेमीफायनलमध्ये एक झुंज पाहायला मिळाली आणि आता टॉसवर पराभूत झालेत, परंतु या वर्षीचा कप उचलायचा आहे हा हेतू नक्कीच मनामध्ये असेल. काय रणनीती असेल
4 षटकांची मॅच आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचंय. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे? कमीत कमी 45 रनाच्या आतच टार्गेट रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. परंतु एक तगडी फलंदाज जी फौज नक्कीच आपण पाहतो मोडकमाळा फायटर्स संघामध्ये आहे. तर पहिली विकेट घेण्याचा प्रयत्न कोणाचा असेल? आणि तुमच्याकडे जर पाहिलं तर कमालीचे गोलंदाज आम्ही पाहिले. शुभमचं षटक असेल, रोहनचं षटक असेल, त्यानंतर तुषारचं षटक असेल. पहिली मिडनवर टाकणारा गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहे. त्यामुळे 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर करशाल. आणि एक प्रश्न शेवटचा असेल, या स्पर्धेचं ह्या वर्षीचं तिसऱ्या पर्वाचं आयोजन कसं वाटलं? 100% चांगलं आहे. तसं गायकवाड साहेबांनी पण चांगलं आयोजन केलेलं आहे 100%. आणि दुसरं म्हणजे आयोजक विशाल सर, त्यांचं तर काय कौतुक करण्यास किती कमीच आहे, कारण की 100% आयोजन त्यांनी चांगलंच केलेलं आहे. यावर्षी जर तुम्ही विजयी झाले तर पुढल्या वर्षीचं आयोजन तुमच्याकडे असेल. स्पर्धेमध्ये नवीन संकल्पना काय असतील हे आम्ही ह्या वर्षीच आम्हाला ऐकून घ्यायला बरं वाटेल. पुढच्या वर्षी 100% LED स्क्रीन तर 100% असेल इथे. हो सर्कल आहे तो पण LED मध्ये असेल. 38चा सर्कल हा 100% LED स्क्रीनमध्ये लावलेला असेल. अजून काय नवीन कन्सेप्ट येतील त्या 100% करण्यात येईल. मनापासून शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. अमोलदादा, पहिल्या वर्षी नियोजन आपल्या माध्यमातून झालं आणि त्यानंतर पुढल्या वर्षी जर नियोजन तुमच्या संघाकडे आलं तर काय नक्कीच नवीन संकल्पना असतील आणि ह्या वर्षीच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? या वर्षीचं आयोजन तर उत्कृष्ट पद्धतीने होतं. जी महिन्यात नितीन भाऊंनी घेतली, विशालनी घेतली, अनिकेतनी घेतली, ती उत्कृष्ट पद्धतीची होती. पुढच्या नियोजनात बोलायचं राहिलं तर ज्या ज्या गोष्टीची कमी आहे ते आम्ही नक्की विचार करून सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करू. ज्या गोष्टीला प्रेक्षक कसे येतील, अजून ज्या गोष्टी ज्या फक्त रिव्ह्यूसाठी फक्त वरती चेक केल्या जातात त्याच आपण स्क्रीनवर कशा दाखवायचा प्रयत्न करू प्रेक्षकांना. ते ज्या गोष्टी कमी आहेत त्या पूर्णपणे 100% पुढच्या वर्षी भरण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला असतील आणि पुढील नियोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहे. मेगा फायनल वडकी प्रीमियर लीगची रंगली जाते. 2 कॅप्टन आपल्या समवेत होते आणि मॅचच्या दिशेने अगदी काही क्षणांमध्ये आपण जाणार आहोत. क्रिकेटचा पंढरी म्हणून वडकी गावाकडे पाहिलं जातं आणि असाच क्रिकेटचा महासंग्राम यानंतर देखील रंगताना पाहायला मिळेल. मेगा फायनल सुरू होईल आणि जशी मॅच सुरू होईल तसं नक्कीच जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. तत्पूर्वी आयोजक कमिटी या, नितीन सर तुम्ही देखील या, त्याचप्रमाणे विशाल सर आहे. अगदी या स्पर्धेचं नियोजन यावरती नक्कीच सुरेख झालंय. अगदी बक्षीसदात्याने दातृत्व केलं, त्यांच्याबद्दल काय सांगशाल? आणि या स्पर्धेचं आयोजन जे झालंय किती कष्ट घ्यावे लागतात हे तुमच्या मुखातून ऐकायला आम्हाला आवडेल. कष्ट असे काही नाही, फक्त टाईम जास्त द्यावा लागतो. बाकी सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं. बाकी सगळ्या गावांनी मिळून जा सपोर्ट केला. एवढं नियोजन मोठं करायचं म्हटल्यावर पैसे वगैरे जे लागतात ते सगळ्या गावकऱ्यांनी मिळून सहकार्य केलं, याचा अभिमान वाटला. कौतुक वाटलं गावाचं कुठंतरी या गोष्टीचं, की चांगल्या गोष्टीला एवढा चांगला प्रतिसाद दिला म्हणून. नक्कीच दरवर्षी आयोजन होतंय. गावातील सर्व तरुण वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने काय होईना एकत्रित येतात. काय वाटतंय ह्या फॉर्मॅटबद्दल? फॉर्मॅटबद्दल करावं तेवढं अमोलदादाचं कौतुक कमी आहे, की ही संकल्पना सुचणं म्हणजे लय कौतुकास्पद आहे. पहिल्यांदा सुचलं तेव्हाच मी अमोलदादा म्हणलेलं की बाबा या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो की बाबा अख्खं गाव एका तळावर असं बसवणं म्हणजे चेष्टा नाही. ही एक उत्सव आहे, गावचा उत्सव असल्यागत मला वाटत होता आणि गावचा उरूस भरल्यागत वाटत होता. खूप खूप धन्यवाद विशाल सर. दुसऱ्या बाजूने नितीन सर आहेत, या स्पर्धेचे आयोजक आहेत या वर्षीचे. कशी वाटली स्पर्धा या वर्षी आणि तुम्ही जे आयोजन केलंय त्याबद्दल काय सांगशाल? आयोजनबद्दल जर कुणाला काय तक्रार असली तर आम्ही क्षमा मागतो त्याच्या सर्वांच्या वतीने. आमच्या वतीने त्यांची जी काही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी पण आयोजन तुम्ही 2 टीमनी चांगल्या पद्धतीने करावं. आमच्याकडे जे चुका झाल्या असतील ते तुम्ही निस्तरून पुढच्या वर्षी त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करावं. आणि यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने खास करून उपस्थित आहेत माजी सरपंच आदरणीय उत्तम भाऊ गायकवाड. यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. उपस्थित सर्व काय मॅच वाले ना क्रिकेट प्रेमी यांना सर्वांना वडकी ग्रामस्थांच्या वतीने फार फार शुभेच्छा. आणि इथून पुढं तुम्ही जे पुढच्या वर्षी परत जर मॅच भरवली तर त्याला आमच्या गावच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण सहकार्य राहील. आमच्या वतीने परत पुढचं बक्षीस आमचंच पहिलं राहील हे आता सांगू इच्छितो.
जोरदार टाळ्या वाजवा. ह्या वर्षी पारितोषिक आहे, पुढल्या वर्षीचं पारितोषिक ह्याच वर्षी निश्चित केलंय. त्यानंतर माजी उपसरपंच आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेबांना विनंती करेल आपणही या स्पर्धेला अगदी 2 शब्दामध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्यावेत. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ, दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे. पहिलवान आदरणीय महाराष्ट्र केसरी आदरणीय दत्ताभाऊ गायकवाड, आपणास विनंती असेल आपणही या. खरं तर महाराष्ट्र केसरी मिळवणं वडकी गावामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने सुंदर पद्धतीने या स्पर्धा भरवल्या त्याबद्दल सर्वांचंच जे आयोजक आहेत नितीन भाऊ असतील, विशाल असेल, सर्वच जण असतील त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एवढ्या चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. अजून ह्याच्या पद्धतीने पुढच्या वर्षी अजूनही चांगल्या पद्धतीने आमच्या सारख्याचं काही सहकार्य लागलं तर आम्ही नक्कीच देऊ. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. कोण बोलणार? स्वर्गीय कार्तिक ज्ञानेश्वर मोडक या तरुणाच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं खूप मोठ्या कालावधीनंतर अमोलजी मोडक आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून WPLची पहिली क्रिकेट लीग वडकी गावामध्ये वडकीमध्ये राहणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी आयोजित केली आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये विजेता होणारा संघ त्या ठिकाणी आयोजनाच्या माध्यमातून आपलं योगदान देत असतो. या तिसऱ्या पर्वामध्ये पीरसाहेब तरुण मंडळ वालवा वस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गाव यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन करून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम यांच्या माध्यमातून झालं. त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. प्राथमिक स्वरूपामध्ये विशाल असेल, नितीनजी असतील, अमोल असेल, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांचा आभार मानतो. सर्व देणगीदारांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि 24 संघांनी सहभाग घेऊन गावचं एकपण या ठिकाणी दाखवलं. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. आणि यानंतर वडकी गावचं भूषण महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड हे आपले विचार या ठिकाणी मांडतील. आज या ठिकाणी कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग वर्ष 3 अतिशय चांगल्या पद्धतीच्या या क्रिकेटच्या स्पर्धा वडकी गावाला साजेल अशा शोभेल अशा पीरसाहेब तरुण मंडळ आणि अखिल रामवाडी रामनवमी उत्सव मंडळ यांच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः मी वडकी गावच्या वतीनं या दोनही मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. 14 दिवसापासून चाललेल्या या स्पर्धा मी रोज लाईव्ह पाहत होतो. खऱ्या अर्थानं 14 दिवस कसे गेले ते कळलंसुद्धा नाही, पण अतिशय चांगल्या पद्धतीच्या जसं जसे दिवस जात होते तसं त्याच्या स्पर्धेची उत्कंठा वाढत होती. आणि आज फायनलच्या दोनही सेमीफायनल असन फायनल असन आता फायनलची स्पर्धा होणार आहे. सेमीफायनलच्या स्पर्धा अतिशय अतिटतीच्या स्पर्धा झाल्या. असंच खिलाडी वृत्तीने गावाच्या दरवर्षी या स्पर्धा अतिशय चांगल्या व्हाव्यात अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या तरुणांना विनंती आहे. तरुण कुठंतरी एकत्र येतोय, आपल्या गावाचं नाव करतोय, त्याबद्दल सर्व ग्रामस्थ या तरुणांच्या पाठीमागे राहतील. आणि पंचांची निपक्षपाती ज्या भूमिका पाहिली त्या पंचांचं आणि कॉमेंट्रीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा घरोघरी पोचवली असे कॉमेंट्रीमॅन या सर्वांचं मनापासून मी ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि जे संघ हरले असतील त्यांनी नाराज न होता पुढच्या वर्षी आपण कसं या स्पर्धेत पहिला नंबर येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करायचा. आणि जे जिंकलेत त्यांनी अतिशय हुरळून न जाता हा विजय साध्या पद्धतीने आपण साजरा करायचा आणि जमिनीवरतीच राहायचं, जास्त हवेत जायचं नाही. त्याबद्दल हारणाऱ्यांनाही शुभेच्छा देतो आणि जिंकलेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी ही स्पर्धा भरवली त्यांनाही सर्वांना या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. फायनल मॅचकडे आपण जातोय. क्षेत्ररक्षण सजलं जाईल. 10 मैल वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षण सजवेल तर मोडकमाळा फायटर्स संघाची सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळेल.
महत्त्वपूर्ण मॅच, मेगा फायनल, महाअंतिम 16 आणि महाअंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही PTC लाईव्हच्या द्वारे जोडलेले अनेक क्रिकेट रसिक घर बसल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही स्वागत करतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत, असे सर्व दानशूर दातृत्व दाते आहेत. त्यांचे आभार मानतो. दोनही आयोजक कमिटी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. मॅच सुरू होईल आणि जशी मॅच सुरू होईल भेटूया कॉमबॉक्समध्ये. तोपर्यंत मी समालोचक अनिकेत गुंजाळ आणि कॅमेरामन मयूर गायकवाड, PTC लाईव्ह. धन्यवाद. थँक्यू सो मच. जे मान्यवर मंडळी इथे पंच कमिटी बसणार आहे, त्यामुळे विनंती असेल आपण स्टंपच्या पाठीमागे कोणीच बसू नका, ही मनापासूनची विनंती आहे. स्पर्धा आपली आहे, थोडंसं पाठीमागे सरकून बसलं तर ठीक आहे, कारण पंच कमिटी मॅच महत्त्वपूर्ण आहे. आयोजक कमिटीच्या वतीने ह्या सूचना आलेल्या आहेत. थोडंसं पाठीमागे सरकून बसा. पलीकडच्या बाजूचे जे क्रिकेट रसिक आहे आपणासही विनंती असेल, मुख्य स्टेज समोर कोणीच बसू नका, ही मनापासूनची विनंती आहे, कारण मॅच ही महत्त्वपूर्ण आहे. फायनलच्या मॅचसाठी प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप पिंटू शेठ मोडक, त्याचप्रमाणे आदर्श ग्रामपंचायत सदस्य सागर बाळासाहेब मोडक यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. फायनलच्या दोन्ही संघांना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला आपल्याला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक, त्याचप्रमाणे आदर्श ग्रामपंचायत सदस्य सागरजी बाळासाहेब मोडक यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, बातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो, जीव लावतो, जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांना त्रिबारासह मानाचं बंधन करतो आणि मेगा फायनलच्या मॅचला होते सुरुवात. सचिन मोडक ऑन स्ट्राईक, शुभम मोडक नॉन स्ट्राईकच्या दिशेने, तर गोलंदाजी मार्कवर शुभम मोडक. गणपती बाप्पा, पहिला चेंडू सरळ सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, चरण. प्रत्येक षटकारासाठी कॉकटेल बैलाचे असणारे
मालक प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि ग्रामपंचायत सदस्य सागर बाळासाहेब मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर 6 चेंडूवरती 6 षटकार जो फलंदाज खेळेल त्यासाठी मात्र महेश शेठ वांदळे पाटील यांच्याकडून 3,333 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळत आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा 7 धावा धावफलकावरती आहेत. सन्मानजनक चेंडू इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आणि एका धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा आहेत. म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले 7 हा इतिहास या मातीचा आहे. हा चेंडू देखील आडापाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल डबल तिसऱ्याही धावेसाठी प्रयत्न. 3 धावा येतील. अजयजी साबळे युवा उद्योजक सचिन मोडक मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. आज किती षटकार खेचले जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ग्रँड फिनाल आहे. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वडकी प्रीमियर लीग पर्व 3. दावेदार कोण ठरणार यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 11 धावा आहेत. 11 रन ऑन बोर्ड. इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. इथे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न आणि प्रयत्न करावे लागतील. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन असलेली पाहायला मिळेल. धावफलकावरती 11 धावा स्थिर पाहायला मिळतात. शिवम मोडक डावकर हाताचा घानाघाती फलंदाज ऑन स्ट्राईक. इथे सन्मानजनक चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या पाठीमागे गणेश आपलातून कामकाज बजावतायत. पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. अटीतटीची लढत 10 मैल वॉरियर्स विरोधामध्ये मोडकमाळा फायटर्स. कित्येकदा दोनही संघ एकत्रित खेळताना पाहायला मिळालेत. कित्येकदा एकमेकांच्या विरोधात लढलेत. कित्येकदा एकमेकांना खडे चारलेत. कित्येकदा एकमेकांना पाणी पाजलंय. आज गाठ पडली आहे ठका निमित्त आहे वडकी प्रीमियर लीग. मिसफील्ड जाणवतीये परंतु तिथे अगदी आपण पाहूया चेंडू अडवलाय. तीन धावा येतील. धावफलकावरती 14 म्हटलं की प्रेमाचा दिवस. व्हॅलेंटाईन डे सर्वांना आठवेल. तरुणांच्या आवडीचा दिवस. परंतु आपण सारी मंडळी क्रिकेटवरती प्रेम करणारे आहोत आणि क्रिकेटमय वातावरण या मैदानावरती संपन्न होत आहे. 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे आपल्या सर्वांना आठवतो. परंतु 14 फेब्रुवारीला झालेला पुलवामा हल्ला आपल्याला आठवत नाही. देशातील 49 जवान शहीद झाले होते. आहुती मात्र जवानांनी दिलेली आपल्याला सर्वांना ठाऊक असावी. इथे आक्रमण होत आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर आणि हा देखील चेंडू सचिन यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. चालन चौकार हे रास्ते 4 की. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा आहेत. उर्वरित 3 षटका अर्थात 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये शुभम वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण आहे. सुरुवात तर लाजवाब झाली आहे. हो मुश्किल पत्थर सी उसे लढने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. हो मुश्किल पत्थर सी उसे लढने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोकेंगी जो चिंगारी तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. तू सत्य के पथ पर चल. हो कहीं से भी शुरुआत बस शुरुआत होनी चाहिए. शुरुआत तर आपलातून होताना पाहायला मिळाली आहे. 18 धावा आहेत. 18 रन ऑन बोर्ड. मॅच क्रमांक अंतिमची शेवटची याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस देखील महान टीम सोहळ्याच्या निमित्ताने गोड होताना पाहायला मिळतोय. 3रं पर्व वडकी प्रीमियर लीग. इवलस रोपटं 3 वर्षापूर्वी वडकी प्रीमियर लीगचं लावलं गेलं. त्याचा बाटा आता मोठा वटवृक्ष नक्कीच होताना पाहायला मिळतोय. मानाचा करंडक सन्मानाचा करंडक वडकी प्रीमियर लीग. षटक क्रमांक 2 रोहन क्षीरसागर गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. लढाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची जी रंगताना पाहायला मिळेल. स्ट्राईकच्या दिशेने शिवम. सलामीची जोडी अजूनही आहे. लढावं लागेल.
अडबाटने आक्रमण उंचावीमध्ये चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतील चेंडूच्या खाली झेल. प्रतीक जाधव टिपतील. फलंदाज होईल बाद. शिवम बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. अठरा धावसंख्येवरती पहिल्या क्रमांकाचा धक्का नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बसलाय. फलंदाज होईल बाद. तर न्यू बॅटर अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. व्हॅलेंटाईन डेची चर्चा आपण करत होतो. व्हॅलेंटाईन डे मध्ये एक डे आहे प्रॉमिस डे. परंतु स्वराज्याच्या मावळ्यांनी देखील प्रॉमिस केलं होतं महाराजांना. बाजीप्रभू देशपांडेंनी प्रॉमिस केलं होतं. प्रॉमिस डे म्हणजे काय? राजा तुम्ही विशालगड गाठा, आम्ही एक पण गनीम पुढे सरकू देणार नाही. हे प्रॉमिस माझ्या बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवरायांना केलं होतं. प्रॉमिस डे म्हणजे राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं सांगणारे तालाजी मालुसरे म्हणजे खरा प्रॉमिस डे आहे. त्यानंतर प्रॉमिस डे म्हणजे राजा 60 मावळे द्या एका रात्रीत गड घेतो असं सांगणारे कोंडाजी फर्जत म्हणजे खरा प्रॉमिस डे आहे. प्रॉमिस डे म्हणजे काय? स्वराज्य स्थापन करण्याचं आईचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे खरं तर प्रॉमिस डे आहे. हा इतिहास या मातीचा आहे. आज प्रॉमिस करावं लागेल स्वतःच्या मनाला. मोडक बाळा संघ इथे विजय करून द्यायचा आहे. अमोल मोडक यांना प्रॉमिस करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने रोहन क्षीरसागर यांना देखील प्रॉमिस करावं लागेल की मला 10वा मैल वॉरियर्स संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये प्रॉमिस करावं लागणार आहे. स्वतःच्या मनाला आत्मविश्वास वाढवावा लागेल. धावफलकावरती 19. लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर मंगेशभाऊ मोडक यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 1च्या मदतीने 20 धाबा आहेत. 19 या धावसंख्येवरती धावफलक माफ करा 20 धाबा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. 1च्या मदतीने धावफलक 21 धाबा. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. रोहन अफलातून गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये 18 आल्यात परंतु त्या पाठोपाठ अवघ्या 3 धाबा 3 चेंडूमध्ये रोहन खर्च करताना पाहायला मिळालेत. इथे मात्र पुढे सरसबाद सचिन मोडक लांब 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 लचक षटकार. डीजे ऑपरेटर सर माईक मध्ये बोलून झालं का मग गाणं वाजवा विनंती असेल कारण कॉपीराईट येण्याची शक्यता आहे. धावफलक पुढे जात आहे. 27 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 म्हटलं की 27 फेब्रुवारी आपल्याला आठवेल मराठी राज्य भाषा दिवस. आपण सर्व मराठी माणसं या मैदानावरती उपस्थित आहेत. सर्व मराठी तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू मात्र इथे उजव्या यष्टीच्या दूरवरती राहते. व्हाईट बॉल 28 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सचिन नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे देखील पुढे सरसावं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. रोहन क्षीरसागर कमबॅक करताय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. अचूक टप्प्याचा 12 बाहुबली मधला टप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा टप्पा तितकाच महत्वाचा असतो. अचूक टप्प्याचे मारे आहेत. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून डाव्या यष्टीच्या दूरवरती चेंडू राहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33 चा अवलंब केला जाईल. दंडित केलंय गोलंदाजाला एका अवांतर धावेने. धावफलकावरती 29. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये स्वतः यष्टी रक्षक चेंडू पर्यंत येत आहे. डॉट चेंडू आलाय. 2 षटकं संपली. 1 बाद 29 धावा. 2 षटकं अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं सहर्ष असं स्वागत.
आदेश मोडक या ठिकाणी यायचंय. स्पर्धेतील पहिली मेडलवर टाकणारा गोलंदाज आहे तुषार येवले. इथे देखील बाटने आक्रमण केलं. चेंडू चाव्यामध्ये, चेंडू सरळ जाईल. एक टप्पा खास सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलनी घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जाते ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. तुषार कमबॅक करतायत मैदानाच्या आतमध्ये. 33 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. महत्वपूर्ण मॅच, ग्रँड फिनाले वडकी प्रीमियर लीग. लढावं लागेल. प्रत्येक सामना महत्वाचा आहे. वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. प्रसंग परीक्षा घेतील, आपण मात्र आव्हानांना तोंड देत जायचं. इथे सुरेख चेंडू येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. आयुष्याच्या पटलावरचा फलंदाज बाद आहे. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. अमोल मोडक बाद होत आहेत, तर न्यू बॅटर आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 33 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषारचा आत्मविश्वास वाढला असावा. आयुष्याच्या पटलावरचा यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत असावा लागतो. तो आत्मविश्वास आता वाढवावा लागेल. एका बाजूने फलंदाजांना तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. ग्रँड फिनाल आहे, मेगा फायनल. कोण ठरणार दावेदार तिसऱ्या पर्वाचा, याकडे सर्वांच्याच लक्ष, सर्वांच्या नजर लागलेल्या पाहायला मिळतात. महत्वपूर्ण मॅच. आणि बॅटने दिशा देण्याचं काम जरूर झालं. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. इथे देखील कमालीची गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. एक विकेट घेतली आहे. तुषार येवले अफलातून गोलंदाजी करतायत. आणि बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. कलेक्शन खराब. तोपर्यंत 2 आल्यात. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 35 धावा आहेत. क्रिकेटचा नाद असणारी आपण सारी मंडळी आम्ही सातत्याने सांगत असतो, स्वतःचा स्वतःशी कधीतरी वाद असावा. या विस्कटलेल्या आयुष्यामध्ये रंग भरण्यासाठी कोणता तरी नाद असावा. इथे आक्रमण, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आदेश मोडकची खेळ देखील संपुष्टात. फलंदाज होईल बाद. विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू. धावफलकावरती नजर टाकूया. न्यू बॅटर दाखल होत आहेत. साहिल मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. साहिल मोडक 35 धावसंख्येवरती तिसराही धक्का बसलाय. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपला जाईल. लढावं लागेल. अडचणींचा सामना संघ करतोय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. आयुष्यावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आज इतिहास कोण घडवणार मैदानाच्या आतमध्ये? मोडक माळा फायटर्स की दुसऱ्या बाजूने 10वा मैल वॉरियर्स. 35 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक. गणेश मोडक गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत, तर स्ट्राईकला 6 आर किंग
सचिन मोडक नक्कीच पाहायला मिळेल. पहिला चेंडू अडबाटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, तिथे कोणत्याच प्रकारची धाव नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. शेवटचे आता अंतिमच्या षटकातील 5 चेंडू बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्न चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर. गोलंदाज इथे अडबाटने हवाई फायर. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फकड्या टाक उचल की टाक टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने 41 धावा आहे. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. षटकार आलाय. धावफलकावरती 41. गणेशवरती आक्रमण सचिन करतायत. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडी लोक इतिहास घडवतात. इथे देखील आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये, लांबी कमी पडली आहे. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आले विकेट. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शुभम मोडक. धावफलकावरती नजर टाकली तर 41 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अडचणीमध्ये सापडलाय संघ. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवणी फक्त लढमना. कुसुमाग्रजांनी देखील सांगितलंय. लढावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. लढाई क्रिकेटची आपण पाहतोय. गणेश टू शुभम. समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. फ्लायटेड चेंडू अगदी समोर दिशेने दाखल होतोय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा तर घेतल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, नकार कळवलाय. 2च्या मदतीने 43. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोनही फलंदाज नवे कोरे आहेत. नवी कोरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र खोलवर टापा. चेंडू समोर दिशेने खोदून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येत आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा इथे देखील काबीज केल्या जातील. धावफलक 2च्या मदतीने 45. बूंद बूंद से बनता है सागर. जिंदगी एक अभिलाषा है, अलग उसकी परिभाषा है. सवर गई तो जन्नत और बिगड़ गई तो तमाशा है. हा चेंडू इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. षटक समतील मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 45 बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू 46. आणि प्रतीक जाधव यांनी अगोदरच सांगितलं होतं, आम्ही 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 45 बनवल्यात. विजयासाठी 46 टार्गेट. आज भाकीत केलेलं खरं ठरतंय प्रतीक सर. परंतु मोडकमाळा फायटर संघ या अगोदर देखील लो स्कोरिंग सामना त्यांनी खेचून आणलेला आपण पाहिलाय. सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये. चला विनंती आहे मोडकमाळा फायटर्स एका लाईनअप मध्ये दाखल व्हा. आणि प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. सचिन अजय साबळे साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार सचिन मोडक यांचे आलेत आणि ते पारितोषिक देखील जमा होते. आणि संदीप मोडक साहेबांच्या माध्यमातून आणि सागर बाळासाहेब मोडक ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून देखील या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. 3 षटकार आलेत, अर्थात ते 6000 आणि हे 1500, अर्थात 7500 रुपयाचं कॅश प्राइज मॅच झाल्यानंतर आपण वितरित करणार आहोत.
या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. पाणी कुणाला प्यायचं असेल तर या ठिकाणी समोर पाणी आलेलं आहे. मॅचला होते सुरुवात. ऋषिकेश ऑन स्ट्राईक. रबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक वेगवान सिंगल. पीके प्रयाग कुदळे ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळतात. सीमावरती आक्रमण होईल. रबाटने चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भांडाऱ्याचा नाद. वारे पकड्या. टाक उचल की टाक. टाक उचल की टाक. षटकार. प्रयाग कुदळे नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोफगोळे मैदानाच्या बाहेर फेकले जातात. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 7 धावा आहे. इथे देखील आडव्या बॅटने हवाई फायर. डिक्लेरेशन झोन. 1 धाव आली आहे. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए. आग लावणारी सुरुवात पाहायला मिळते. इथं देखील शिवमूर्ती आक्रमण होत आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर आहे. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगा लाला. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 14 धावा आहेत. 14 रन ऑन बोर्ड. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे. चेंडू कव्हर पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसराही षटकार. थँक्यू महेशजी वांदळे साहेबांच्या माध्यमातून 6 चेंडू 6 षटकार खेळा. 3,333 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र अगदी आपण पाहूया नो बॉलचा इशारा. अजूनही संधी आहे. नो बॉल आलाय. त्याचप्रमाणे पिंटू शेठ मोडक आणि सागरजी मोडक यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी इथे पंचांकडे दात. पंचांचं बोट आकाशाकडे. क्रिकेट मधल्या आत्महत्या. फलंदाज होते बाद. फार मोठा जल्लोष. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. अजूनही सामना संपलेला नाहीये. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 22. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिल है. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिल है. मंजिल है तो फासले है, फासले है तो रास्ते है, रास्ते है तो मुश्किल है, मुश्किल है तो हौसले है. क्योंकि फाइटिंग अभी भी मैदान के अंदर जारी है. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. आदेश मोडक षटक क्रमांक 2 हातात आहेत. न्यू बॅटर गणेश मोडक दाखल होतील. अजून 1-2 विकेट सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. ते मोडकमाळा फायटर संघासाठी गरजेचे आहेत. गणेश मोडक ऑन स्ट्राईक नक्कीच खेळत आहेत. प्रयाग एक धडाकेबाज सुरुवात नक्कीच करून दिली आहे.
इथे देखील समोर पुढे सरसावत आक्रमण आहे. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक, दर्शक झाले दिवाने, आलाय षटकार. चेरन 28 रन, 28. धावफलकावरती नजर टाकूया. 28 धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात. इथे देखील आडबाटे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आहे. दोनच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 30 धावा आहेत. नवनाथ जाधव यांच्याकडनं गणेश मोडक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे षटकारासाठी. सर 1 मिनिट सामना थांबवा. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारा यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास नक्कीच निर्माण करत असतो. संकट आली आहेत, परंतु इथे विजय मिळवायचा आहे हा हेतू दोन्ही संघांचा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. मॅच महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटच्या क्षणापर्यंत घाव सोसावे लागणार यात मात्र शंका नाहीये. ओके, लेट्स दी प्ले. सामन्याला पुन्हा एकदा होईल सुरुवात. शेवटच्या आता चेंडू शिल्लक 16 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. एक एक चेंडू डॉट येणं गरजेचं आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. गोलंदाज करामत करणार का? अडबाटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर शुभम चेंडू अडवतायत. वेगवान सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, परंतु इथे देखील चूक आहे. गलती 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 पे गलती. 2 धावा येतील. 32. 15 चेंडू आणि 14 बनवायचे आहेत. छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवावा लागेल. अडबाटने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव आली आहे. 1च्या मदतीने धावफलकावरती ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा पाहायला मिळतील. 40 दिवस यातना माझ्या राजाने सोसल्या, त्यानंतर सुखात सारी प्रजा नक्कीच पाहायला मिळताना आता पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने आक्रमण केलं आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला पुजलेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी असलेला पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 35. 35 धावा आहेत. शेवटचे आता 13 चेंडू 11. शलोशली सामन्याचं समीकरण बदलणार यात मात्र शंका नाहीये. इथे शरीभेदक मारा पाहायला मिळतोय. वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. 1 बाद. 36 धावा आहेत. शेवटचे आता 12 चेंडू 10 धाब्यांची गरज. कोण उंचावणार झळता करंडक यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी असलेली पाहायला मिळेल. यानंतर बक्षीस वितरण सोहळा आपण लगेचच याच मैदानावरती संपन्न करणार आहोत. याची सर्व क्रिकेट रसिकांनी नोंद घ्या. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून उपस्थित आहेत. तमाम क्रिकेट राजाचं आम्ही वडकी प्रीमियर लीग 2025च्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पीरसाहेब तरुण मंडळ वालवा वस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या आयोजनामधून एक क्रिकेटची दैदिप्यमान पंढरी संपन्न होताना पाहायला मिळते. आयोजकांचं करावं तितकं धन्यवाद थोडं आहे. अगदी एक अफलातून आयोजन यावर्षी देखील होताना पाहायला मिळालंय. येथे पाहिजे जातीचे एड्या गाबाळ्याचे काम नव्हे. क्रिकेटची स्पर्धा भरवणे एवढं काही सोपं नसतं मित्रांनो. वर्षभर आतुरता आपल्याला असते, परंतु 2 ते 3 महिने अगोदर मात्र क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनाला सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र एक मोठी स्पर्धा वडकी प्रीमियर लीग संपन्न होताना पाहायला मिळेल. वडकी प्रीमियर लीगचं यावर्षीचं आयोजन आवडलं असेल तर क्रिकेट रसिकांनो एकदा जोरदार टाळ्या आयोजक कमिटीसाठी वाजल्यात पाहिजेत. 12 चेंडू 10 धावा. अमोल दादा मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. स्ट्राईकला गणेश. जादुई षटक जर आलं तर इथे या धावा रोखल्या जाऊ शकतात. एक सिंगल आली आहे डिक्लेअर स्वरूपात.
धावफलकावरती 37 धावा आहेत. 11 चेंडू 9 समीकरण पाहायला मिळेल. एखादी विकेट एखाद 2 डॉट चेंडू सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. ते येणार का प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. 11 चेंडू 9 धावा समीकरण. आडबाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक प्रलव चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतात. शुभम चेंडू अडवतील. फेकी होतीये. एकच धाव एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 38 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 10. 9 धावे 10 चेंडू 8 धाब्यांची गरज. हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न प्रयास. 2 धावा येतील. वारंवार चुका. गलती 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 ओपे गलती. चुका टाळाव्या लागतील. 9 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. इथे मात्र सुरेख चेंडू परंतु पंच नो बॉलचा इशारा करतायत. अवंतरच्या मदतीने 41 धावा. विजयासाठी आता 5 धाब्यांची गरज. 9 चेंडू 5. इथे आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये आणि याच बरोबर या वर्षीचा दावेदार 10वा मैल वॉरियर्स. खूप खूप असं अभिनंदन. अशोक भाऊ मोडक यांच्या वतीनं ऋषभसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी थांबायचं. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. भरत शेठ मोडक यांच्या वतीनं ऋषभसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी ऋषीच्या शेवटच्या सिक्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक माजी उपसरपंच सचिनजी मोडक यांच्या वतीने या ठिकाणी आलेलं आहे. बुलेटवाले थोडे थांबा. आता बक्षीस वितरण करून घेऊ. बुलेटवाले बाल्या बुलेटवाले थोडंसं कार्य करा. बक्षीस वितरण करा.
मान्यवर थांबलेले आहेत थोडं सहकार्य करा. या ठिकाणी बक्षीस वितरण करू द्या. डीजे थांबा. डीजे ऑपरेटर, बुलेटवाले, थोडं बक्षीस वितरण होऊ द्या. थांबा. आबा हॅलो. चला, सर्व टीमना विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. सर्व टीम आपण या ठिकाणी यायचंय. आम्ही